नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे सोमवारचा, श्रावण महिन्यातील चौथा सोमवार, त्याचसोबत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव देखील. दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. आपण पूजेला सुरुवात करूया. तर रोजची देवाची पूजा करून घेतल्यानंतर आपण श्रीकृष्ण भगवानांना अभिषेक करत आहोत. सध्या माझे 11 संकल्पित सत्यनारायण चालू आहेत. सत्यनारायण मांडण्यापूर्वीच मला श्रीकृष्ण भगवानांना अभिषेक करायचे होते. तर त्यासाठी सुरुवातीला जलाभिषेक केलेला आहे आपण पुरुष सूक्त या स्तोत्राचा. त्यानंतर आपण परत पंचामृताचं स्नान घातलेलं आहे बालकृष्णाला आणि त्यानंतर परत एकदा आपण जलाभिषेक केलेला आहे. हे सर्व चालू असताना पुरुष सूक्त आणि त्याचसोबत फलश्रुती व्यंकटेश स्तोत्र हे माझी सेवा चालू होती. आणि श्रीकृष्ण भगवान यांचे अभिषेक आपण करून घेतल्यानंतर सत्यनारायण भगवान स्थानपन्न करणार आहोत. कारण सध्या संकल्पित 11 सत्यनारायण असल्यामुळे सकाळीच मी जे मला बाळकृष्ण मांडायचे होते त्यांची पूजा करून घेतलेली आहे आणि मी पूजा मांडणी करणार आहे. तुम्ही पाहताल अतिशय सुंदर आपली पूजा झालेली आहे. तुळशीपत्राने त्याचसोबत गुलाबाच्या पाकळ्यांनी देखील आपण बाळकृष्णाला स्नान घातलेलं आहे. तुळशीपत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये. ते आपण पुढे पाहणारच आहोत. कारण आज जन्माष्टमी आहे. जन्माष्टमी ही माझी नवसाची अष्टमी असते. तर नवसाचं म्हणण्याचं कारणच हे आहे की मागे 26 वर्षापूर्वी श्रीकृष्ण ओटीत दिला गेला होता माझ्या, आणि जिथून दिला होता तिथे देखील 100 ते 125 वर्षापासून सप्ताह केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा. आणि ज्या ताईंनी दिला होता माझ्या ओटीमध्ये, तर त्यांनी मला ह्या पद्धतीने अष्टमी दरवर्षी साजरी करायची असं त्यावेळेस सांगितलं होतं. तेव्हापासून मी आत्तापर्यंत अष्टमी ह्या पद्धतीने साजरी करते. तर सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपण श्रीकृष्ण भगवान बाळकृष्णाला अभिषेक घालायचे आहेत आणि त्यानंतर त्यांच्या जागेवर स्थानपन्न करायचं आहे. पुढे मी संपूर्ण पूजा सांगते की मी रात्री 12 वाजेपर्यंत कोणती सेवा करते किंवा कोणती पूजा करते. सर्व प्रकारचे वस्त्र मी ह्यावर्षी बाळकृष्णाला आणलेले आहेत. तुम्ही शॉर्टमध्ये देखील पाहिलं असेल. अतिशय सुंदर असे सर्व वस्त्र आपल्या बाळकृष्णाला छान दिसत होते आणि सुंदर असं आपलं डेकोरेशन सकाळी झालेलं होतं. त्यानंतर मी सत्यनारायण मांडून घेतला आणि सोमवारची सेवा केली. तर सोमवार आहे, श्रावणी सोमवारला महारुद्राची सेवा केलीच गेली पाहिजे. अनन्यसाधारण महत्त्व आहे सोमवारी महारुद्राचं. तर त्यासाठी सुरुवातीला महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करून घेतला, नंतर दुग्धाभिषेक करून घेतला आणि परत एकदा जलाभिषेक केला. नंतर बिल्वपत्र अर्पण करून गळती लावून आपण पूर्ण महारुद्र घेतलेला आहे. महारुद्र हा नित्यसेवेमध्ये सोमवारची जी सेवा आहे त्यामध्ये पूर्ण रुद्र आहे. तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही घेऊ शकता. नाही जमलं तर लघुरुद्र तरी किमान घ्यावा. शिवमहिम, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, कालभैरव अष्टकम, शिव अष्टोत्तर नामावली आणि श्रीसूक्तम, फलश्रुती, महामृत्युंजय मंत्र असा लघुरुद्र असतो. किंवा सोमवारच्या सेवेतील महारुद्र केला तर अतिउत्तम. खूप अतिउच्च कोटीची सेवा आहे महादेवाची. आणि त्यानंतर महादेवाला ह्या पद्धतीने मी सजवून घेतलेलं आहे. 108 बिल्वपत्र अर्पण केले, विभूती आणि त्यानंतर आता शिवामूठ व्हायची आहे. तर शिवामूठ वाहताना आपल्याला शिवामूठ थोडीशी ओलसर करून व्हायची आहे. सोमवारी शिवामूठ जवसेची होती आणि त्यानंतर ह्या पद्धतीने सावकाश आपण शिवामूठ वाहणार आहोत. शिवामूठ वाहताना आपल्याला आपल्या मनातील इच्छा महादेवाला सांगायच्या आहेत आणि त्या पूर्ण करून घेण्यासाठी देखील आपल्याला वंदन करायचं आहे. तुम्ही पाहताल खूप सुंदर आपले महादेवाची पूजा झालेली आहे. पांढरं फूल अतिशय प्रिय आहे. त्याचसोबत आपण पार्वती माता यांना लाल फूल देखील अर्पण करतो. डाव्या बाजूला पार्वती माता विराजमान आहेत, त्यामुळे आपण पिंडीवरती देखील हळदी कुंकू डाव्या बाजूला लावायचं आहे. आणि तुम्ही पाहताल जेव्हा माझे सगळ्या पूजा झाल्या होत्या तेव्हा मी हे शूट घेत होते ना, तेव्हा सत्यनारायण भगवान यांच्या फोटोवरती जे तुळशीपत्र अर्पण केलं होतं ते तुळशीपत्र
शूट चालू होतं त्यावेळी पडलेला आहे. अतिशय सुंदर असा अनुभव आहे. असो, ह्या गोष्टी सेवेमध्ये आहोत त्यामुळं होतच राहतात. आणि ह्या आपली महादेवाची पूजा, सत्यनारायण पूजा आणि रोजचे सगळे अभिषेक झालेले आहेत. आज महाराजांना देखील पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे. आपण वाराप्रमाणे सर्व रंगाचे वस्त्र आपल्या महाराजांना आपण आणलेले आहेत. सुंदर अशी आपली पूजा झालेली आहे. उपवास आहेत म्हणून मी फळाचा नैवेद्य दाखवला. सकाळी सकाळी बऱ्यापैकी फळांचाच नैवेद्य दाखवला जातो आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय आरती करता येत नाही, म्हणून अगोदर नैवेद्य दाखवते दुधाचा किंवा फळाचा आणि त्यानंतर मी सगळ्या आरत्या करून घेते. 10:30ला शक्यतो मी वेळ पाळते, कारण आपल्या केंद्रामध्ये आरतीचा वेळ 10:30चा आहे. जमत असेल म्हणजे सगळ्या ह्या धावपळीमध्ये तर करते, नाहीच जमलं तर थोडंसं पुढे मागे होतं. 12च्या आत तरी किमान सर्व आरत्या करून घेते. तुम्ही पाहताल सर्व पूजा आपल्या छान झालेल्या आहेत. आणि त्यानंतर रुद्र जो आहे आपला महादेवाचा ना, तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर तो रुद्र महिमा जो सोमवारचा आहे, तो सोमवारी आपण जो अध्याय वाचतो 11वा शिवलीलामृत या ग्रंथातला, तर त्या अध्यायामध्ये रुद्र महिमा निघतो बरं का. खूप सुंदर आहे अध्याय वाचायला. जर सहज शक्य होत असेल तर शिवलीलामृत अवश्य वाचा. नाहीच जमलं तर किमान 11वा अध्याय तरी वाचावा. तर नंतर मी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचून घेतला. पूर्ण पारायण नाही शक्य झाले मला, लवकरच करणार आहे 2 ते 3 दिवसामध्ये. त्यानंतर हरिविजय. तर श्री हरिविजय कथासार हा जो ग्रंथ आहे तो देखील 28 वर्षापूर्वीचा जुना आहे. जेव्हा मला कृष्ण ओटीत दिला होता त्यानंतर लगेच त्याच महिन्यामध्ये माझ्याकडे हा ग्रंथ आला. कुलकर्णी काकू म्हणून होत्या, त्यांनी मला हा ग्रंथ वाचण्यासाठी दिला आणि परत माझ्याकडेच ठेवला त्यांनी. तर हे कथासार आहे हरिविजय या मोठ्या ग्रंथाचं. मोठा हरिविजय देखील माझा 2 ते 3 पारायण झालेले आहेत 7-7 दिवसाचे. त्यानंतर मी दरवर्षी हे कथासार वाचते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी सुरुवात करते आणि तिथून पुढे अमावस्यापर्यंत 36 अध्याय आहेत ह्या ग्रंथामध्ये. अमावस्यापर्यंत मी पूर्ण करते. पूर्ण सुंदर आहे. जसा मोठा हरिविजय आहे ना, तसंच पूर्ण कथासार ह्या देखील ग्रंथामध्ये आहे बरं का. आणि अष्टमीच्या दिवशी सुरुवात करण्याचं कारण की पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जन्माचा जो अध्याय आहे ना तो निघतो, म्हणून त्या दिवशी ते चालू करते मी. त्यानंतर आपण ही पूजलेला आहे पाळणा. संध्याकाळची सेवा आहे ही. पाळणा सजवून घेतला. बाळकृष्ण यांना पुरुष सुक्त, त्यानंतर फलश्रुती, व्यंकटेश स्तोत्राचा जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून घेतला आणि परत आपण पाळणा सजवून पाळण्यामध्ये श्रीकृष्ण म्हणजे बाळकृष्णाला विराजमान केलेले आहे. बाळकृष्णाला नवीन वस्त्र परिधान केलं, छान नटवलं आणि नंतर पाना फुलांनी छान डेकोरेशन करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहताल सुंदर असं आपलं पाळणा सजलेला आहे. तर हा पाळणा माझा पितळाचा आहे. हा देखील तेव्हाच घेतला जेव्हा मी ज्या कारणासाठी कृष्ण ओटीत घेतला होता ते माझं म्हणणं किंवा माझं गाराणं देवाणी ऐकल्यानंतर हा पाळणा आम्ही आणला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत हा पाळणा आम्ही मंदिरात पूजतो. म्हणजे आता ह्याला पण 28 वर्ष झाली ह्या पाळण्याला. पितळाचा आहे त्यामुळं छान टिकला. आणि आपले जेव्हा ते उजळले जातात ना त्यावेळी मी पाळणा देखील उजळते, त्यामुळे तो छान असा चकचकीत होतो. आणि दुसरा देखील माझ्याकडे एक कोटिंगचा म्हणजे सिल्वर कोटिंग आहे ना तसा पाळणा आहे. बाळकृष्ण आहे. पण ह्या पाळण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या कोणी लेडीज पाहत असतील त्या समजून घेऊ शकतील की पाळणा पूजून जेव्हा कृष्ण ओटीत घेतला जातो आणि आपलं म्हणणं आपलं गाराणं जेव्हा परमेश्वर ऐकतो आणि आपल्या घरी पाळणा येतो, त्या पाळण्याचं किती अनन्यसाधारण महत्त्व असेल. असो, व्हिडिओ फार मोठा होतो असं बोलत गेल्यानंतर पाळणा सजवल्यानंतर हा आहे नैवेद्य. तर नैवेद्यासाठी सुंठवडा केला. त्याचसोबत बाळकृष्णाला आवडतो तो लोणी, ते देखील ताजं केलं मी. नंतर मेवे आहेत सगळे, दूध दही तर असायलाच पाहिजे आणि त्यासोबत तुळशीपत्र. सुंदर असा बाळकृष्णाच्या आवडीचा नैवेद्य आहे. आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता बाळकृष्ण भगवानांचा जन्म झालेला आहे. दुसऱ्या मोबाईलमधील टाईम दाखवलेला आहे मी. आणि आपण बाळकृष्णाला पाळण्यात घालून पाळणा म्हटलेला आहे. आरत्या करून घेतलेल्या आहेत सर्व. आणि जो काही आपला यथाशक्ती नैवेद्य आहे तो भगवानांना आपण दाखवून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीचा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अगदी साध्या पद्धतीने आपण साजरा केलेला आहे. जन्म झाल्यानंतर
नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वांनी प्रसाद ग्रहण केला आणि फलाहार केला आणि नंतर मी राहिलेले अध्याय वाचून घेतले. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. रोज आपण नवनवीन सेवा घेऊन येत असतो, नवीन माहिती असते, नवीन रेसिपीज असतात आणि शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.